नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी जो आपण नारळ शेती शारपड खारपड दलित जमिनीमध्ये येणारं पीक आणि लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होणारं मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ श्री पांडुरंग आकाराम सातवेकर मुक्काम पोस्ट चांदोली वसाहत काके तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरमध्ये. सर हे बिझनेसमॅन व्यक्ती आहेत. पनवेलला सरांचा बिझनेस आहे. सरांनी आता नारळ शेती, कारण नारळ शेती जर म्हटलं तर मुलं बाळ शेती करणार नाहीत आणि शेती पडाक ठेवण्यापेक्षा जर आपण नारळ शेती लागवड केली तर 2.5 ते 3 वर्षात उत्पादन. केरळमधली क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्प आहे. 20x15 वरती किंवा 20x20 वरती झिगझॅग पद्धतीने लागवड करा आणि एकरामध्ये 120 रोपं जास्तीत जास्त 160 रोपं लावा. वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे. जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावरती नारळ चालवतात. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर मिळतंच. त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळं भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनेला अनुदानाला बिल मिळतं. तर शेतकरी बंधू ही जी रोपं मलेशियन ग्रीन डॉर्प ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. 1.5 वर्षाचं रोप आहे. 375 रुपये रोपाची किंमत आहे. हा लॉट संपल्यानंतर आपल्याला 425 रुपयाला रोप इथं जाग्यावरती बसणार आहे. कारण आपली जर्मनीला 3 शिप जी नारळ गेलेले आहेत, जवळजवळ पियुष सोलंकी म्हणून आहेत नारळ एक्सपोर्टरवाले, 10 लाख नारळ त्यांनी आपल्याला जर्मनीला पाठवलं आपल्या नर्सरीतून. त्यामुळं आपल्याला नारळ मार्केटमध्ये म्हणजे आपल्याकडं रोपं जी एवढ्या प्रमाणात खपल्यामुळं रोपं शॉर्टेज आहेत, त्यामुळं हा दर वाढवलेला आहे. तर शेतकरी बंधू खात्रीशीर रोपासाठी तुम्ही किमतीपेक्षा क्वालिटीला कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू झालेले आहेत. महाराष्ट्रात 700 बागा आहेत. कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फक्त कॉल करा, त्या ह्याच्यातला आपल्याला पत्ता मिळेल, तिथं जाऊन बाग बघू शकताय. अशा 700 बागा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि नारळ पाण्यासाठी 7 ते 8 महिन्यात, खोबऱ्यासाठी 11 महिन्यात, अगदी सुकं खोबरंही करता येतं. अशा प्रकारची बुटकी लोटन मलेशियन ग्रीन डॉर्प केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी आणि त्याचबरोबर 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी 1982ची 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तर आता स्वतः श्री पांडुरंग आकाराम सातवेकर सर जे पनवेलवरून गावे आलेले आहेत आणि सरांनी आता नियोजन जे केलेलं आहे बघू शकतो. त्यांचा मित्रपरिवार पाटील साहेब, त्याचबरोबर जे काका शेती करतात त्यांची ते पण आलेले आहेत. तर शेतकरी बंधू 2 वर्ष काकांनी विचार करण्यात घालवली की नेमकं काय लावू. लास्टला त्यांना सांगितले की मुलं बाळ शेती बघणार नाही तर आपण नारळ शेतीच लावा. बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की शेती ही पुढील काळामध्ये आपण करतोय म्हणून मुलं करणार नाही, त्यासाठी